वैशाली ताई, काय झालं तुम्हाला? बोलत नाही का तुम्ही? हा, सांगा ना काय झालं तर. तुम्ही जोपर्यंत सांगा नाही तोपर्यंत मला समजेल कसं का बाई चूक काय आहे म्हणून. वैशाली ताई, त्या ननदबाईनं वैशाली ताईच्या मनात मी इतकं विष घालवून टाकलं माझ्याविषयी का आता त्या माझ्यासोबत बोलायला पाहून नाही राहिल्या. आता त्याची त्याच्यात चूक नाही आहे म्हणा, पण त्याने थोडंसं मला विचारपूस तर करायला पाहिजे होतं. निदान मला मी सांगून राहील मी ऐकून तर घ्यायला पाहिजे होतं. पण त्यात ऐकूनही नाही राहिला. तुम्ही सांगू तरी कशी द्यायला काही ऐकायला खाली नाही आहे वैशाली ताई. काय करू मी आता, समजून नाही राहिलं काही. जाऊ दे, वेळच सगळं काही बरोबर करते. जशी वेळ समोर जात जाईल तसं हे क्लिअर होईल. आता सगळ्यात पहिले मी आता जो मी प्लॅन केला, चल बा आता म्हटलं बिझनेस करतो हे करतो. आता पैसे घेत होते भाऊजी जवळून, आता नाही घेत. काय रे विना कारण ना त्या पैशाच्या यानं आणि बोलण्याच्या यानं जर आपल्या घरात वादविवाद होत असेल तर काय कामाची गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा राहू देतो, नंतरच पाहिजे. मग हे राजेशजीने ना त्या लायक म्हणून तर नाही तर मग असं करतो मामाजीलाच म्हणून पाहिजे. आता सध्या थांबतो, मामाजीला म्हणून पाहिजे. अरे मोहिनी, आई कुठे गेली? आई दिसून नाही राहिली मला घरात. माहित नाही बा, मला सांगितलं नाही आईनं काही. सांगून तर माहित पडन. खोलीत असं ना ते शाताबाई, खोलीतच असं. तुला काय झालं? तू काऊन अशी उभी आहे एका ठिकाणी? मला नाही काही नाही झालं. अरे छाया जात नाही काय मग? जवायच्या घरी जात नाही म्हणतं काय? इथंच राहतं म्हणतं काय? इथं राहून काय आहे आता? काऊन राहू नाही शकत काय मी आता इथं? बाबा हे घर तसे मला देतो म्हणते ना आता. मग काय मला घर भेटलं म्हणजे काय टेन्शन आहे? राह तुम्ही इथं. अरे मोहिनी, मी काय म्हणतो, पाय तुझी तब्येत नाही ना चांगली, तर आजचा स्वयंपाक इले करू दे छायाले. स्वयंपाक, भांडे, कपडे सगळे कामं तिले करू दे. करते ना ती. आता घर तर तिचं सोय नाही तरी हे घर तर तिलेच भेटणार आहे आज नाही उद्या. मग त्याच्यातले कामं आपण काय करावं? करू दे तिले. तू आराम कर, जा बरं खोलीत आराम कर बरं. करते छाया. करशील ना छाया? करतो हे काय बाकीचे कामं. मी काय तुमच्या घरची नोकर आहे का मला काम सांगून राहिले तुम्ही? हा, नव्हतं म्हटलं मी ह्या घरची. मी काय म्हटलं काम करायला नाही आली इथं? एवढा मोठा भावजा असून काय मी काम करू का इथं? माझ्या घरीच तर काम नाही करत मी. ननदबाई माझी तब्येत नाही आज चांगली म्हणून म्हटलं. तुमची तब्येत नाही चांगली तर मी काय करू? रोजच तुमची तब्येत खराब राहते. मग मी काय रोजचं एवढं काम करत जाऊ काय? आता तुला ते करण्याशिवाय पर्याय आहे नाही ना छाया. ठीक आहे, घर भेटन तुले, मग काम काय करशील तू? मी इथं सुखात आहे तर तुम्हाला चांगलं नाही वाटून राहिलं काय? हा, मला सासूच्या घरी पाठवण्याच्या मागे लागून गेले तुम्ही. छाया, तुझ्या चांगल्यासाठीच म्हणून राहिलो आम्ही. तू सांग आता, ह्या दोघी जाईन यायच्या मायच्या घरी, हा, डिलिव्हरीसाठी सगळं काम तुझ्यावर येईन म्हटलं. पहिलं सुमित तर चालले आता घर सोडून, मग हे सगळं काम तुझ्यावर येईन ना. अरे राजेश, मी काय म्हणतो, घरी आहे की तू? का चालला आता कुठं? घरी असन तर जरासं चालतं का माझ्यासोबत बँकेत? ठीक आहे ना बाबा, चला ना. काम होतं काही? अरे ते तुझ्या मायची इच्छा आहे ना, तर ते कोणती पाहिजे म्हणे तिला सोन्याची, तर ते करून देतो म्हटलं. तर पैसे आणतो म्हटलं बँकेतून काढून. आता खूप वर्षाची इच्छा आहे तिची. आता मी नाही पुरं करून तर कोण करण? आता पोरं तर काही करणार नाहीये. म्हटलं चल मीच करतो म्हटलं आता. ठीक आहे ना बाबा. बाबा, तुम्ही तो काय म्हणते त्या दिवशी तब्येत खराब झाली तर तुम्ही म्हणे पैसे नाही आहे म्हणे माझ्याजवळ काहीच, खाली आहे मी म्हणे मी पुरा. हां, तर मला वाटतं दादानं भरले नाही. तुम्ही म्हटलं पैशाला मोहताज झालो म्हणे मी, असे म्हणे. मग आता एवढे मोठे पैसे बाबा एवढं करून राहिले तर सोन्याचे भाव कुठं पोहोचले आसमानाले? किती महाग झाला आता. होऊ दिले का नाही किती महाग हो. आता तिची इच्छा आहे खरं आयुष्याची. सारा आयुष्यभर तिने तुम्हाला लाईनाचं मोठं करण्यात घातलं. तर तिची काही एक इच्छा नाही आता मधल्या टाइमात पुरा नाही करू काय? माझ्याशिवाय करणारच कोण आहे मग? आणि शेवटी आम्ही दोघंही गेलो तर तुमचंच आहे मग सगळं. अन राहिलं त्या पैशाचं. आता त्या तुलाच वाटलं कोडं पडलं असं नाही. आता त्या पैशाचं असं झालं राजेश, तर त्यावेळेस पैसा तर माझ्याजवळ होता. असं नाही का पैसे होते नाही म्हणून. पण मला तुला पहिले सांगितलं ना का हे आपली परीक्षा होती म्हणून. मग त्याच्यात मी माझे जर पैसे काढले असते तर तुम्हाला त्याचं थोडं महत्त्व समजलं असतं काही. बरोबर ना? तुम्हाला तर तो पैसाही वाटला असता तर कमी पडला असता. म्हणून मी तो काही सांगितलं नाही. पैसा घ्यायचा भरपूर आहे माझ्याजवळ, पैशाचं काही नाही आहे. आणि आज नाही उद्या तो तुमचाच आहे. मी काही सोबत नेणार आहे नाही. आता तुम्ही चालवता घर, मग या पिका पाण्याचा बगीचाचा ह्या पैसा कुठं जाते? जमा राहते आपला. मी जाईन ना तर मी कोणत्या पोरीचे भांडणं नाही लावून ठेवणार. सगळ्यासाठी बरोबर करून जाईल. तर कोणी झगडा नका आणि भांडू नका. आणि काही कमी जास्त झालंय तर एकामेकाला बहीण भावाला समजून घ्या, म्हणजे झालं. आणि प्रेमानं राहा आम्ही गेल्यावरही. मग बाबा, दादानं तर पैसे भरले वाटते दवाखान्यात. मग आता मग अजून लागन ते तुम्ही द्याल का मग, का दादाच देईन? नाही नाही, ते पैसे काही नाही. ते पैसे तर वापस आणायला लागते. ते पैसे काही हिने खोटं होतं ते सगळं. मजा केली होती ते डॉक्टरसोबत मिळून प्लॅन होता तो. डॉक्टरलेच म्हटलं होतं ना असं असं म्हणा म्हणून पोराले काय म्हणते पोरगं काय नाही. 5 होतं, 5 लाख म्हटल्यावर पोरगं काय म्हणत होतं एखादं. बाबा माझं एवढे मोठे पैसे आहे का? तुम्ही का माझ्यावर देऊन ठेवले? तुमचे असं ना पैसे एवढे मोठे पिका पाण्याचे कुठे गेले तुमचे पैसे? असं नसतं म्हटलं काय. पण तू तर काही बोललाच नाही. मग काय, मग काही प्लॅनची मजाच नाही राहिली त्याच्या. त्यानं सटकन काढले पैसे देऊन दिले आणि बाकीचे पैसे भरायला तयारच झाला. मग काय राहिलाच नाही विषय काही तिथं बोलायचा. आता कुठे गेला विनोद? घरी नाही आहे का तो आता? नाही मामाजी, घरी नाही आहे भाऊजी. भाऊजी म्हणे मी त्याच्या मित्राची कुठे गाडी आहे म्हणे, तर गाडी पाहायला जातो म्हणे बा असं म्हणे. मग असेच म्हटलं गाडी पाहून येतो म्हणे, जर पसंत पडली तर आनंद म्हणे,
नाही पडले तर नाही आणणार म्हणे. इले मोठं माहीत राहते कोण कुठं गेला आहे तर कोण नाही. भाऊजी दादा कुठं गेला हे बरोबर माहीत राहते इले. हे दादाचं नीचं काहीतरी आहेच नाही, इले सांगूनच जाते ना. त्याच्या बायकोला माहीत नसेल पण इले माहीत राहते. अन छाया, तू कधी जातो बेटा सासरी? आपल्या सासूच्या घरी कधी जातं म्हटलं? तो पाहुणा तिकडे काय म्हणते, तो लग्न करून राहिला म्हणते. हा, पोरी पाहिलं चालू आहे त्याच्या, आणि तू इथं बसता काय? काय बोलता बाबा, हे काय मी लग्न करणार आहे आता? हे तर म्हणे मी लग्न करणार नाही म्हणे. बेटा असं होऊ शकते काय? हा, लेकरू त्याने इथं आणून दिलं, त्याच्याजवळ तू सांभाळून राहिली, त्याच्यापेक्षा त्याच्याच घरी राहिलो आणि तिथंच लेकरू सांभाळलं ना, आपणही राहिलो तर काय बिघडते? इथं नाही ते राहतोच ना आपण याची त्याची. तिथंच ऐकवले काय, ते आपलं घर झालं, हक्काचं घर झालं ते. सासू सासऱ्याचं घर म्हणजे तिथं आपला हक्क चालते. जसं आता सुना इथं दाखवू शकते हक्क, तसा बाई बेटा तू नाही दाखवू शकत ना. तसं तिथं आहे, तिथं तुझा हक्क आहे, अधिकार आहे. हा, 10 लोक तुझ्या मागं बोलून पाठीशी राहील तर नाही, सून होती ह्या घरची, तिचा अधिकार चालते असं म्हणून. इथं काय म्हणून कोणी हा सासरचं सोडलं म्हणून आणि माहेरचं मागून राहिली म्हणून असं म्हणून ना बेटा. स्वतःवर कायले कलंक लावून घेतो? जाय आपल्या घरी, आपल्या घरची राय मस्त. लेकरू तिथं राहते, लहानाचं मोठं होते, बापाची मायची सावली भेटते त्याले. तिथं जाय मस्त, तिथं राहा. बाबा तुम्हाला माहित आहे का माझी सासू किती त्रास देते तर? नाटक नको करू बेटा, सगळं माहिती आहे मला. हे केस मी उन्हीत पांढरे नाही केले, अनुभवानं पांढरे झाले आहे. आयुष्य पुरं म्हटलं वयाचं वय आहे, वयानं पांढरे झाले, एवढं वय झालं माझ्या आता. हा, काही कोणी मारलं नाही तुले, कोणी झोडलं नाही तुले. तू स्वतः पैदा आली कामाच्या धाकानं. आम्हाला स्वभाव माहित नाही आहे का बेटा तुझ्या? अरे त्या दिवशीच ओळखलं मी, जेव्हा ते आले होते तेव्हाच ओळखलं. मारणारा माणूस नाही मारणारा माणूस ओळखायलाच येते. हा, कायच्यावरून म्हणतो एवढ्या वर्षात त्यानं मारलं नाही, आताच मारलं काही आपलं. नाही नाही, आपल्या घरी जा आता. मी पण मारते का काय करते मी स्वतः पण म्हटलं. आता राजेश तयारी कर छायाची नेऊन द्यायची, आणि स्वतः नेऊन घाल म्हटलं तिने तिच्या घरी. काय काय म्हणते ते लोक तर माहीत पडते, मला सांगतो मग. बरं बाबा ठीक आहे ना, पण ते तयार होते काय हे याच्यावर आहे ना. ते काय म्हणते याच्यावर, तर आपण तर तिला म्हणूनच राहिलो जाय म्हणून. छाया कधी चालतं मग? मी नाही येत रे बा, मी तिथे येत नाही, मी इथंच राहतो. ठीक आहे ना, इथं राहायचं आहे ना. इच्छासाठी एक अट आहे मग. काय मान्य असेल तर पहा. एकही सून काम करणार नाही, काम सगळे करायला लागल, समजलं? काम करून स्वतःच्या लेकराला स्वतः पाहायला लागल. त्याच्यानंतर घर नावानं होणार नाही, कोणीच काही देणार नाही. सगळं काम तुम्हाला करायला लागल. फक्त घर खर्चाले पोरं पैसे देत जाईल, त्याच्यात तुम्हाला जे भेटलं ते घरात खा लागल. एकही रुपये तुम्हाला व्यतिरिक्त त्याच्या भेटणार नाही खर्चा पाण्याले. बाबा कसे बोलून राहिले तुम्ही? सगळेले पैसे द्या ना, मलाच नाही द्यान काय फक्त? मला नाही पाहिजे काय खर्च पाण्याले. देईन ना बेटा, कधी देईन? जेव्हा तुम्ही तुमच्या सासरहून माहेर येता आनंदानं तेव्हा. इथं राहायला आल्यावर नाही. बाबा माझी सासू किती बोलते तिथं माहित आहे तुम्हाला? बोलतच असते सासू. आई नाही बोलत? तुमची आई कमी बोलते तुम्हाला? मग आईचं घर सोडून कधी गेलं नाही, मग सासूचं घर कोण सोडून जावं लागते? हा, काही गरज नाही आहे. आपल्या आपल्या घरी जा, आपापल्या घरी खुश राहा. आता ह्या सुनाईले कमी बोलते तुमची आई? किती बोलते म्हटलं. मामाजी एक गोष्ट बोलू काय मी तुमच्यासोबत? बोला ना सुनबाई. मामाजी मी काय म्हणतो, मला माहित आहे काय कपड्याचा बिझनेस चालू करायचा आहे, तर मला आता त्याच्यासाठी पैसा तर लागतेच. आणि येईल मी मागत नाही, हे द्यायला तयारच नाही आहे, नाहीच म्हणते. मग मला तर माझ्या पायावर उभं व्हायचं आहे मामाजी. तर मामाजी तुम्ही मला म्हणजे बाहेरून लोन काढाल तर व्याजही जास्त जाते ना. तर तुमच्या जवळचा जर पैसा दिला मी तुम्हाला मग महिन्याच्या महिन्या व्याजासारखं वापस करन, लोन सारखं. तर चालणार नाही का मामाजी? मला जेवढे लागते तेवढे म्हणजे जसं व्यवसाय राहील त्याच्यानुसार लागन. ठीक आहे ना, किती लागन तुम्हाला? किती लागन तर काय रे राजेश, काऊन नाही म्हणून राहिला? करू दे ना. अरे सुना करते तर करू द्या लागते. आता पैसा आहे होय, तो आज आहे उद्या नाही आहे, कधी कमी कधी जास्त चालूच असते. घाटा नफा एवढा विचार थोडी करायला लागते, तेव्हाच आपण समोर जाऊ ना. बाबा मी त्याच्या आहे ना म्हणूनच नाही राहिलोय. तिले तिले समजते काय कसं करायला लागते, बिझनेस कसा करायला लागते समजते काय तिले. आणि नोकरी आहे ना मला, काय गरज आहे मग इले करायची? असं म्हणून राहिलो मी तिले. हा, नोकरी असल्यावर काय गरज आहे म्हटलं एवढं सगळं काम करायची. मामाजी कसं आहे, याची नोकरी काही सरकारी आहे काय प्रायव्हेटच आहे ना? आज नाही उद्या जर याची नोकरी चालली गेली मग आम्ही काय करावं? मग समजा अर्ध आयुष्य चाललं गेलं मग होते काय? मग म्हातारपण येते माणसाले, मग लेकरं मोठे होते. आता होऊन जाते. आता कसं आता लेकरं नाही आहे, असले तर लहान लहानच राहते, कोणी पाहून घेते घंटाभर. मग कोणी नाही राहिलं, सगळं अलग झाले म्हणजे मग कोण करणार आहे मामाजी? हे यायला समजतच नाही. आणि मी काही कमावलंय तर मी काही कुठं नेणार आहे काय? इथंच राहीन ना, यायला सोबती होईन ना, यायला साथ होईन ना माया. पण ही ऐकतच नाही, नाहीच म्हणते कोणी गोष्टीले. किती दिवसची यायच्या मागं लागली आहे. हे म्हणते माझ्याजवळ पैसे नाही, आम्ही ते सप्पा असेच म्हणते. मग मी भाऊजीला म्हटलं, भाऊजीनं हो म्हटलं. मग आता असं असं विनोदनं हो म्हटलंय ना. मग विनोदनं जर हो म्हटलं तर मग आता माझ्याजवळचे आणि त्याच्याही जवळचे दोन दोन ठिकाणचे. नाही, मग भाऊजी जवळचे नाही घेणार ना, तुमच्याच जवळचे घेईन. मग तुमच्याजवळ नसेल तर मग भाऊजी जवळचे घेईन असं म्हणणं होय. पण आता भाऊजी जवळचे घेतच नाही मामाजी, तुमच्याच जवळचे देऊन दे जा. माय बिन मी तर आता काय म्हणते ते कोणती करायला चाललो होतो. कितीक लागून तुम्हाला तरी तुमच्या बिझनेसनुसार कितीक लागून? तरी मामाजी
2 लाख पकडून घ्या तुम्ही. 2-2.5 लाख 3 लाख पर्यंत एवढे लागणच ना. आपल्या गावातच करणार आहे मी, तर त्याच्यानुसार तेवढे लागणच मामाजी. म्हणून म्हणतो पहा बरं, तुम्ही जमत असेल तर, नाही तर मग राहू द्या मामाजी, जबरदस्ती नाहीये. हा होऊन जाते ना, होऊन जाते. तसं होते म्हणा. 3 लाख घेऊन घेता तुम्ही, होते ना तुमचं 3 लाखात. आणि 3 लाखाचं इथे कोणती होऊन जाईल, 2-2.5-3 लाखाची नाही. ठीक आहे ना, जमते ना. बरं येतो रे मी राजेश काय. अरे हो, तू चालतो ना. चाल ना मग, काय गाडी काढ, चल चाललो जाऊ आपण बँकेत. सुनबाई मी आताच काढून आणतो काय पैसे, बरोबर सांभाळून ठेवजा फक्त. हा मामाजी, चालते ना. येतो मोहिनी मी काय बाबाला घेऊन. म्हणूनच शेवटी बाबाले. बनवलं म्हणजे मोहिनी वय म्हटलं मी. हा, मोहिनी काही करू शकते. हो, आता ह्या छायाले घराच्या बाहेर काढणं आहे आणि आपल्या बिझनेसचं हे करणं आहे, समोर नेणं आहे. आणि राहिलं भाऊजीचं, भाऊजी जवळून नाही घेत आता पैसे मी. भाऊजी सोबत बोलतही नाही आणि भाऊजी जवळून पैसेही घेत नाही. अरे भाऊजी आले का? चल मी जातो घरात आता, अजून नाही तर गैरसमज होईल. अरे मोहिनी मोहिनी, माझ्या बहिणीला काय झालं? हा, इकडे दिसल्याबरोबर पळूनच गेली आता. ठीक आहे, जाऊन पाहतो घरात, वैशालीला विचारतो. अरे वैशाली, काय झालं बेटा? आज मोहिनीला बोलली नाही. मी मोहिनी मोहिनी करूनच राहिलो, तर भुरकून चालली गेली घरात. मला पाहिलं ना. मला काय माहित काय झालं तर. तुम्ही काही बोलले असन, नाही तर ती तुम्हाला काही बोलली असन. होट, मी कायले बोलू काही. मी नाही बोललो आणि ते नाही बोलली. आता मग काही चाललो होतो बाहेर, तुला सांगितलं नाही का येतो म्हटलं. तेव्हा गेलो तर ते आली मागं पायरीजवळ तिथं. तर ते म्हणायला लागली, भाऊजी म्हणे मला बिझनेस करायचा आहे म्हणे, तर पैसे पाहिजे म्हणे बा. तर मी म्हटलं किती पाहिजे? तर पाहिजे म्हणे 2-3 लाख रुपये. किती लागते तर तुम्हाला माहित असेल म्हणे. काहीतरी करायचं आहे म्हणे बा. तिची इच्छा आहे काहीतरी बिझनेस करायची. आता हे राजेश कसा आहे, पैसा खर्च करायला पाहत नाही, स्वतःचा पैसा तसाच जमा ठेवते. मग तिलाही वाटते का आपल्याजवळ पैसा असला पाहिजे, म्हणून तिनं म्हटलं असं. मी म्हटलं ठीक आहे बाई, येतो म्हटलं तिकडून. मी जरासं गाडी पाहायला चाललो म्हटलं, आता तिकडून येतो म्हटलं, मग सांगतो म्हटलं तुले. कर म्हटलं, कायचा करू हे ते विचारलं तिनं. मी म्हटलं कर म्हटलं, कपड्या गिपड्याचा करशील तर चांगला आहे म्हटलं. तर बस ते बोलली येतो म्हटलं मी तिकडून. मग आता आलो बा. आता दिसली मला तिथं समोर उभी होती. जसं मी दिसलो तशी चालली गेली अंदर. मी म्हटलं काय झालं इले, म्हणून तुला विचारून राहिलो. कोण बा, काही झालं काय तुमचं दोघीचं? नाही नाही, आमचं दोघीचं काही नाही झालं. मी तर घरातच आहे इकडे. ते तिकडे आहे तिच्या इकडे. मला नाही माहित काही काय झालं तिला तर. नाही नाही, मला असं वाटून राहिलं काहीतरी बिघडलं तुमचं दोघीचं. काय बिघडलं सांग वैशाली, तुम्हाला सांगू शकता म्हटलं काय झालं म्हणून. नाही नाही, काहीच नाही झालं. मी इथं कपडे काढून राहिली धुवासाठी आणि ते तिकडे काम करून राहिली तिचं. नाही पण तुम्ही दोघी एकमेकीला सोडून काम कधीच करत नाही. आज काय झालं तुम्हाला असं? ते तिकडे आहे, तू इकडे आहे. जे काम करता ते सोबत करता. आज झालं काय म्हटलं? बरं चाल बरं विचारू तिले. चाल बरं वैशाली. मी नाही आहे, तुम्हीच जा. तुम्ही जा, विचारून घ्या काय विचारायचं आहे, काय बोलायचं आहे तर. मला सांगूही नका आणि मला विचारूही नका. आणि मी बोलतही नाही, मी काही सांगतही नाही. मला विचारलं काय तुम्ही काही? तुम्हाला कोणी काही विचारते तिकडले तिकडे हो म्हणता, नाही म्हणता, विचारता काय? हा, असं थोडी आहे का वैशाली बोलत नाही काही म्हणून नवऱ्याचं कामच नाही काय काही विचारपूस करणं? हे करू का नाही करू, एवढा पैसा कोणाला देऊ का नाही देऊ, का फक्त बस स्वतःच्याच मनानं करणं, बोलत नाही म्हणून. वैशाली काय झालं तुला असं एका की अशी बोलून राहिली? हा, काही तब्येत गिब्येत बरोबर आहे ना तुझी? चालतं का दवाखान्यात? चाल नाही तर चाललं जाऊ दवाखान्यात जरासं. आता काय झालं बा, मी तर काही बोललोही नाही. आता पैसे म्हणजे आता तू, मी म्हटलं तुमची दोघीची गोष्ट झाली असं म्हटलं. आता ते तुझ्यापासून कोणती गोष्ट लपवत नाही, तूही तिच्यापासून कोणती गोष्ट लपवत नाही. होऊ शकते म्हटलं बा, दोघीची गोष्ट झाली असं ते विचारायला आली असं म्हटलं. बाकी मला तर काही विचारलं काही माहित नाही बा. नाही तर मग म्हणशील मला आता मागितलं, आता एकामेकाचं काम करायला लागते म्हणून. तू चाल बरं तिकडे पहिले. अरे मोहिनी मोहिनी, काय म्हणता भाऊजी? अरे त्या सकाळी म्हटलं होतं ना मला पैसे पाहिजे म्हणून. तर म्हटलं झालं काय, तयारी झाली का मग सगळ्या गोष्टीची? मनाची तयारी केली का मग? राजेशसोबत बोलली काय? नाही नाही करायचे आहे भाऊजी ते मला आता. राहू द्या, ते पैसे नाही पाहिजे मला, काहीच नाही पाहिजे. अरे काऊन, काय झालं आता? विचार पलटलं काय, आता करत नाही म्हणतं काय? हा, मग अशी तर म्हणून राहिली होती हे करतो ते करतो, पैशाची गरज आहे बा, काही ना काही काम करतो, स्वतःच्या पायावर उभं होतो, असं तसं म्हणे ना तू मग अशी. नाही, मगाशी म्हटलं होतं भाऊजी, पण आता इच्छा नाही आहे. आता नाही करत. मामाजी जवळून घेतो पैसे. मामाजीला म्हटलं, मामाजी म्हणे देतो म्हणे. मामाजी द्यायला तयार झाले, मग तुमच्याजवळून काय घेऊ भाऊजी? विनाकारण मग अजून फालतू कोणाला गैरसमज व्हायला नाही पाहिजे ना. गैरसमज? कोणाला होऊन राहिला गैरसमज? हा, कोण म्हणे तुला असं? नाही नाही, कोणी नाही म्हणे भाऊजी. ठीक आहे, जातो मी माझ्या खोलीत. इले काय झालं, हे अशी बोलत नाही. आज काय झालं इले असं बोलायला? वैशाली तू काही बोलली काय तिले? सांग मला सरळ सरळ, खरं खरं सांग. खोटं बोलायचं काम नाही पाहिजे. जे काही असेल ना ते इथंच करून टाक, त्याचा हे उलगडा. वहिनी सांगून टाका ना हो, काय आहे तर. काय आता लपवता? काही लपवू नका, द्या सांगून काय गोष्ट आहे तर. हा, कोणती कोणती गोष्ट आहे? कोणतीच गोष्ट नाही आहे म्हटलं. तुम्ही काय आगीत तेल ओतून राहिला फालतू? नाही बा, मी काय आगीत तेल ओततो? मी सांगून राहिली तुम्हाला सारख्यानं. असं आहे, चांगलं सांगितलं तर गुन्हाच आहे बापा.
कोणती गोष्ट छाया? छाया तू सांग, हे तर सांगून नाही राहिली. कोणतीच गोष्ट नाही होय. तुम्ही काय विचारून राहिले कदू कदू? दादा, वहिनीले तुझ्यात ना मोहिनीत गैरसमज झाला होता काहीतरी. तिकडे बोलून राहिले होते ना तुम्ही मगाशी, म्हणून म्हणून वहिनी नाराज होती. तर मोहिनी वहिनीसोबत बोलूनच नव्हती राहिली. मग मोहिनी वहिनी याच्या मागं मागं फिरून राहिल्या होत्या. मग यायला त्याला मग जाणीव झाली का ह्या काऊन नाही बोलून राहिल्या बा म्हणून. तर म्हणून त्या आता बोलून नाही राहिल्या काही, आणि त्याने सगळं कॅन्सल करून टाकलं. अशी गोष्ट आहे मग हे, असं म्हणूनच बोलून नाही राहिली मोहिनी. मोहिनीने बोलून राहिली आणि वैशालीने बोलून राहिली नाही. अन हे कोणा भरलं तुमच्या कानात? हे भरलं कोण म्हटलं तुमच्या डोक्यात? ननद बहीणच भरलं. त्यानंच पाहिलं म्हणते मगाने तुम्हाला बोलताना, मग माझ्याजवळ आल्या. मी तरी त्याला म्हटलं का मी भरोसा करत नाही या गोष्टीवर असं तसं. तर तरी त्या मुले कानात काहीतरी भरायला लागल्याच, वेगळं वेगळं सांगायला लागल्या काही. मग मला थोडीशी नाराजी झाली. मला ह्या गोष्टीबद्दल नाही झाली, पण तुम्ही काही सांगितलं नाही त्याच्याबद्दल झाली ना. तिनं मला सांगितलं म्हणून म्हणून मी नाराज होती, बाकी काहीच नाही. तर मी तिच्यासोबत बोलली नाही, काहीच नाही बोलली. म्हणजे ते माझ्या बोलायला आली, पण मी काही बोलली नाही. काय वैशाली, हा एवढं मोठं नाव त्या डुबून टाकलं आज, असा गैरसमज? मला नाही वाटलं कधी असं करशील म्हणून. तू ना म्हटलं तू एकदम मोकळ्या स्वभावाची आहे बा, म्हणून मी कधी ह्या गोष्टीचा विचारच केला नाही का तू असाही विचार करू शकतो म्हणून. हा त्यापेक्षा तर मग ते मोहिनी बरी आहे का बडबड बडबड बोलून देते पण असं मनात काही ठेवत नाही. आणि हे आज तुझ्या डोक्यात कुठून आलं काय माहित. हट, मलाच माझी लाज वाटून राहिली आज. काय झालं बा म्हणून हे. अरे बा तिला पैसे पाहिजे होते, बिझनेस चालू करायचा आहे म्हणे, म्हणून ते बोलली होती माझ्यासोबत. तेवढ्या गोष्टीचा एवढा मोठा इश्यू करून टाकला तुम्ही लोकांना. हा अरे समजून तर घ्यायला पाहिजे. ते भाऊजी भाऊजी म्हणते बिचारी. हा त्या याची आहे काय ती वैशाली, तू तर काही समजून घ्यायला पाहिजे होतं का ती एवढी बडबड बडबड करते. पण अशी आहे काय बा? मला विचारायला पाहिजे होतं, तिला विचारायला पाहिजे होतं. ह्या अशा लोकांवर लक्ष देऊन राहिली तू. काही लोक नुसतं काय म्हणते घरात भांडणच लावायची कामं करते. तुलाही माहित आहे छायाचं काम कसं आहे म्हणून. मग तरी तिच्यावर भरोसा केला त्या. मायावर भरोसा नव्हता तुले, त्या मोहिनीवर भरोसा नव्हता. ते रोज तुझ्यासोबत राहते तर वा रे वा, मस्त आहे काम तर. चुकलं हो विनोदजी माया, आता खरंच चुकलं. आता मला लय पश्चातापून राहिल्या ह्या गोष्टीचा. मी दिवसभराची तिच्यासोबत बोलली नाही म्हटलं ना. ती माझ्यासोबत बोलली ना, मी तिच्यासोबत बोलली. ती आली 2-3 वेळा, पण मी बोलली नाही ना. तिला काही चुकल्यासारखं वाटलं असं मग. तर ते तेव्हापासून बोलूनच नाही राहिली मग. बरोबर आहे ना, काय करून मग. त्या असं विचारच करून टाकला, तिच्या तर लक्षात आलंच असेल ना का काऊन नाही बोलून राहिल्या बा म्हणून. म्हणून तर तिने आता नाही म्हटलं पाहिजे नाही म्हणे. चल ठीक आहे, नाही पाहिजे तर आता बाबा तर देऊनच देईन. पण आता कसं असते, तिनं मला म्हटलं होतं काही राजेशजी म्हणे राजेश कोणतं काम करत नाही, म्हणून तिनं मला म्हटलं होतं का भाऊजी मी असं असं काम करून दे जा म्हणून. लपून चलून तर होतच नाही. तिचं म्हणणं असं होतं का बा टोकलं नाही पाहिजे, कोणा म्हटलं नाही पाहिजे, म्हणून आपल्यातली आपली गोष्ट ठेव जा बा. मग त्याचा अर्थ असा होते काय? चुकलं माया, मी माफी मागतो तिला आता मोहिनीले. ती लहान आहे माझ्यापेक्षा, पण तरी कारण का लहान असो मोठं असो, चूक जर झाली ना तर लहानालाही माफी मागायला पाहिजे माणसानं. तिचं म्हणलंय मोठं आहे ते माफ करतेच, पण असे कामं करत नको जाऊ कधी. तुला नाही शोभत ही. मोहिनी, मोहित माझं चुकलं म्हटलं, मला माफ करून दे. आता मी मोठी आहे, पण आज मला लहान माणसासारखं काम केलं म्हटलं. तू आता हे चूक माई पदरात घे आणि मला माफ करून दे मोहिनी. नाही नाही वैशाली ताई, मी तुम्हाला कधीच गुन्हेगार समजत नाही. आग लावणार ना आग लावली, पण तुम्ही माहित आहे काय माझ्यावरही गैरसमज केला, भाऊजीवरही केला. हा भाऊजी माझ्या भावासारखे आहे वैशाली ताई, मोठ्या. मग आता त्याला अडचण मी त्याला नाही सांगू तर कोणाला सांगू? ते त्याचा स्वभाव चांगला आहे म्हणून सांगतो, नाही तर बाकी कोणाला सांगू नाही शकत ना. राजेशजीला म्हटलं होतं मी या गोष्टीचं, पैसे त्याच्याही जवळ आहे, पण ते नाहीच म्हणे मला सप्पा. म्हणून मी म्हटलं माझ्याच पैशाने मी काहीतरी करतो बा, भाऊजी जवळून घेतो म्हटलं, आणि भाऊजीलाच वापस करून म्हटलं लोन घेतल्यापेक्षा. आणि भाऊजी मला सल्लाही देईन म्हटलं, मला काय समजते म्हटलं त्याच्यातलं. म्हणून मी बोलली. मला जाताना दिसले भाऊजी, मी म्हटलं बा 2 शब्द बोलून घेतो. आता तुम्हालाच काय राजेशजीला गैरसमज झाला सकाळी, ते किती बोलले मला. मग मी म्हटलं शेवटी जाऊ दे, मी आता बोलतच नाही कोणासोबत. मग काय म्हणाले खूप हे पोचलं. बरं कोणी समजो का नाही समजो, पण तुम्ही तरी समजायला पाहिजे होतं वैशाली ताई. मलाही ननदबाईनं सांगितलं होतं असं असं झालं म्हणे, लोक बोलून राहिले नसून तसं खूप सांगितलं. तरी मी माहिती आहे काय त्याला बोलली बरं उलट सुलट, पण मला राग्याच गोष्टीचा आला का ताई मला सांगितलं नाही, आणि येई नाही काही सांगितलं नाही. वैशाली ताई मी तुम्हाला सांगायला आली होती, पण तुम्ही बोललाच नाही माझ्यासोबत काही. मी तुम्हाला गोष्ट सांगत होती का मी भाऊजीला असं असं म्हटलं बा, कारण मी कोणालाच नाही सांगू शकत ही गोष्ट कोणती, तर तुम्हाला सांगायला आली होती. तर तुम्ही मग बोलल्या नाही काही, मग येऊन गेली मी. राजीची मला उलटे सुलटे काहीच काही बोलले, मग जाऊ दे म्हटलं. आता तिथून ते बोलले तर त्याचे मग बोलण्याचं मी एवढं मनावर घेतलं नाही, जेवढं तुम्ही बोलल्या नाही तेवढं मनावर आलं माझ्या. बरं जाऊ दे मोहिनी, माफ करून दे तिला. आता होत असते चूक भूल, घरातच होत असते. जाऊ दे राहू दे आता. मामाजी जवळून काही घेऊ नको, बाबा जवळून माझ्या जवळूनच घेतो. आणि काय करायचं आहे काय नाही आता आपण तिघं मिळून करू. हा आता ह्या गैरसमज होऊ नका देऊ कुठंच. काय झालं रे बा, काय चालू आहे? अरे बाबा कुठं गेले होते तुम्ही? अरे राजा, बँकेत गेलो होतो रे बा. म्हटलं चल आता जातो, येऊन जातो म्हटलं. पैसे आणले काढून, मोहिनीले पाहिजे म्हणे. 2-3 लाख रुपये तिच्यासाठी आणले, आणि 2-2.5 लाख रुपये ते आईसाठी आणले, ते कोणती बनवासाठी.
उद्या चालतो बरं जरासा सोनराज येतं तिला घेऊन. ठीक आहे ना बाबा, घेऊन घे जा ना काय घ्यायचं आहे तो. अन बरं ठीक आहे, चल जा. आणि तुझ्या गाडीचं काय झालं? मोहिनी सांगे बा गाडी पाहायला गेला म्हणे तू. काय झालं मग भेटली नाही काय? नाही बाबा, जशी म्हटली तशी कोणी पसंतच येऊन नाही राहिली आहे. म्हटलं आता घेऊन घेतो एखादी, तर फॅमिलीच्या कामात तरी येईन म्हटलं. तर पसंतच येऊन नाही राहिली, तर राहिली ते. आता पाहू ना, पाहू आता एखादी. अरे तू जुनी कायले घेतो? नवीनच घेऊन घे ना. आपली फायनान्स का मायनस वर म्हणते ते घेऊन घे ना. किस्त देता येते रे खाली आपली गती गती. हा नाही तर पिकावरती पैसे पैसे फेडून टाकू आपण. कमून जाते आपल्या फॅमिलीसाठी होऊन जाते. आता आपल्याला सुनवायरीसाठी लागतेच ना, म्हणून म्हणतो घेऊन घे बरं. घेऊन घे, उद्या किती जाय जरासा. नाही आता उद्या किती तर नाही, 1-2 दिवसात जाय. घेऊन ये एक गाडी. येले सुनाईले घेऊन जाजो. सगळेच जण घेऊन जा. आणि घेऊन येता बरं एक गाडी चांगली मोठी. आपली फॅमिली बसून अशी एवढी गाडी घेऊन या. बाबा लय पैसे गुत्ते ना मग त्याच्यात, 7-8-10 लाख रुपये चालले जातील त्याच्यात. अरे तर थोडेसे पैसे भरायला लागते म्हणते ना, नवीन घेतो आपण तर पहिले. हो हो, डाऊन पेमेंट भरायला लागते बाबा त्याची. आता 1 लाखही भरायला लागते, 2 लाखही भरायला लागते. तुमच्याकडून जेवढी होते तेवढं तुम्ही भरू शकता. हो तर असं करजो. मग हे तुझ्या आईला समजून सांगा लागन. आणि तिला म्हणा लागन काही तुला मग करून देईन. ते घेऊन जातो 2-2.5 लाख रुपये. आणि भरून द्यायचं आणि घेऊन येतो. नाही नाही बाबा, काही गरज नाही ना त्याची. तुम्ही करून द्या आईला, आता शेवटची इच्छा आहे तिची साऱ्या आयुष्याची. माणसाचं कसं आहे, भरोसा नाही आहे आता. तिची आता शेवटची इच्छा पूर्ण करून टाका तुम्ही ते. आणि मी आहे ना, माझ्याजवळ पैसे आहे ना. पैसे नाही अशातला भाग नाही आहे. मी असं पाहून राहिलो होतो. आता काय बा, लोनवर घेतल्यापेक्षा कॅश घेऊन घ्या. आपली हो झाली थोडीशी जुनी पुराणी, काय फरक पडते बा, बसून जायचंच काम आहे का नाही. काही नाही, जुना ते जुनाच होते, मग नवीन ते नवीन होते. अरे राजेश, उद्या चालतो बरं जरासं शोरूमले जाऊन पाहू नवीन गाडीच्या. ठीक आहे ना दादा? अरे माझ्या मित्राचंच तर आहे शोरूम. चालतो ना त्याच्या इथं, थोडंसं कमी जास्त करून होऊनही जाते तिथं. ठीक आहे ना, ठीक आहे, चाललं जाऊ तिथं. आणि घेऊन येऊ एक कोणती पाहिजे तर. तू चालतो जरासा, म्हणजे मग सगळ्याच्या यानं होऊन जाते. बरं दादा, चाललं जाऊ आपण. बाबा मग ते सुमितचं राहू द्या ना, आता काय आता त्याला काढत बसता घरातून. अरे तो काही कामाचा आहे काय? सांग. घरातलं पोरगं असून कधी घरात कोण्या गोष्टीत कामात पडून राहिला काय तो? हा कधीतरी येते काय विचाराले? ना विचारत ना पुसत ना कोणतं काम करत. आणि मग काय कामाचा आहे रे तो? हा नुसतं काय म्हणते तर जेवढा पैसा येते तेवढा उधळून टाकते बायकोच्या शौकईत. काय कामाची गोष्ट झाली? हा त्यानं माझा विश्वासघात केला तर त्याला 4 दिवस तर आता हे करू द्या. असं मला म्हणणं नाही का त्याला मी देणार नाही बा म्हणून. देईन ना, पण 4 दिवस त्याला जराशी अद्दल घडू द्या. आता त्यानं जमीन विक्री काढून टाकली होती म्हटलं. आणि खरोखरचे जर कागद असते ते तर काय भाव पडलं असतं आता? जाऊ द्या ना बाबा, काय आता लहान आहे तो. कुठं आता हे करत बसता. ठीक आहे ना, तुम्हाला वाटते ना घरात राहायला पाहिजे म्हणून. तर आता त्याला मी 2 वेळा सांगून चुकलो का तुम्ही सुनबाईले काम करायला लावा. ह्या दोघी करते तसे ते तिसरी करण, समजलं? दुसरी गोष्ट म्हणजे आता किती झालं तरी घर खर्च त्यांना द्यायला पाहिजे. एवढा मोठा पगार आहे त्याला. एवढा पगार असा कसा शौकातच चालला जाते? काहीच देत नाही, 1 रुपया घरात देत नाही. किती दिवस झाले आता, 7-8 महिन्यापासून तो घरात आहे. हा तेवढ्या दिवसात त्यानं 1 तरी रुपया दिला काय घरात? मग असे सगळे साहेब आपल्या पैशाचं काम आहे. अशाला काय होते मग, हेवा निर्माण होती. तो म्हणते मी कायले देऊन, तो म्हणते मी कायले देऊ. अरे सगळेजण द्या, तुम्ही मिळून मिसळून राहा घरात. ठीक आहे बाबा, मी बोलन त्याच्यासोबत उद्या. मी बोलून घेईन वाटल्यास तो काय म्हणते तर. जर त्याला नाही पटलं तर मग तो त्याची इच्छा मग. बोला, मी तर बोलून चुकलो आता. आता मी बोलतही नाही, कोणाला काही म्हणतही नाही. ज्याला जसं पटते तसं त्यानं करा. पण राजेश, ते पैसे जे आणले 3 लाख रुपये सुनबाईच्या हातात देऊन देतो. त्या ठेवून देईन कपाटात. हा बरोबर सांभाळून ठेव जा म्हणा. मोहिनी सुनबाई, ते ठेव जा म्हटलं पैसे बरोबर. नाही तर मग इकडे तिकडे लक्ष नाही राहील असं काम नका कर जा. बरोबर ठेव जा. आता तुमचं तुम्ही पाहा त्या पैशाचं काय करायचं आहे तो. आणि तुमचा बिझनेस चालू करा. हा मामाजी. मामाजी खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही मला ऐकलं तर. नाही तर हे तुमचं पोरगं तर ऐकूनच नाही राहिलं एवढ्या दिवसाचं. अरे विनोद, जरासं तिला सपोर्ट करजो. तुला समजते याच्यातलं नाही काय? जरासं सांगतो तिला समजून. काय ना बाबा, आहे ना राजेश, आहे ना राजेश सांगते. मी काही कोणाच्या मदत पडत नाही बा. फालतू कायले लोकांना गैरसमज पाहिजे कोण्या गोष्टीचा. दादाच्या लक्षात आलं वाटते, मी बोललो होतो मोहिनीनं सांगितलं असं म्हणून तर. नाही नाही, कायचा गैरसमज आहे? सुनबाईला समजत नाही सध्या. आता जो नवीन असते धंदा पाण्यात त्याला नाही समजत. आणि याला राजेशला काय समजते? तू समजदार आहे, तुला समजून जाते सगळं. तर सांगजो. बरं बाबा, ठीक आहे. राजेश, आता ते छायाले तिची तयारी करून साडी चोडी द्या. आणि आपल्या सासरी नेऊन घालून द्या. हा पोरगी आपल्या तिथं सासरीच बरी दिसते. माहेरी जास्त दिवस चांगलं वाटत नसते पोरीबारीचं राहिनं. बरं बाबा, ठीक आहे. असा झाला मग गैरसमज दूर शेवटी वैशालीताईचा, नाही काय? चला मग पाहू आता आपण बाकीचा आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला पण सपोर्ट करा. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. भेटू मग आपण आता उद्याच्या व्हिडिओत.